पुण्यात सगळीकडे बी फॅक्टर नमस्कार. लोक तसेच दिसतात. मतदानाचा पवित्र कर्तव्य करून आम्ही पुण्यावरून मुंबईला निघालो आहे आणि गेले कित्येक वर्ष स्वाभाविकपणे राजकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे मतदानाचा अधिकार यापेक्षा मतदानाबद्दलचं कर्तव्य, जबाबदारी या अर्थाने मतदान करत मी आलोय आणि आपण सगळेच जण त्याच भावविश्वाने काम करतो आणि मतदान करतो. पण कधी कधी एखाद्या निवडणुकीमध्ये मतदान करताना जबाबदारीची जशी जाणीव असते ना, त्यापेक्षा एक हृदयातनं आनंद असतो आणि त्यातल्या त्यात वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या एका विचारासाठी कमिटमेंटनी काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला पक्षाशी कमिटमेंट म्हणून तर नक्कीच आपण मतदान करतो, कारण आपण वोट फॉर प्रिन्सिपल, वोट फॉर पार्टी, वोट फॉर करेक्ट पर्सन हे संस्कार आहेत, असले पाहिजेत. तरीही जेव्हा भारतीय जनता पक्ष एखादा निर्णय करते आणि तो निर्णय पिढ्यानपिढ्या भारतीय जनता पक्षाच्या विचारावर श्रद्धा ठेवणाऱ्या एखाद्या सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या संदर्भात केला जातो. वर्तमान राजकारणामध्ये ज्या राजकीय शक्तींच्या परिभाषा विकसित झाल्या आहेत, मॅन पॉवर, मनी पॉवर, मसल पॉवर, या सगळ्या कक्षा ओलांडून जेव्हा मतदान करताना त्या मशीनमध्ये मी नाव आज वाचलं, ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी. मित्रो, मी 12 वर्ष पुण्यामध्ये पूर्णवेळ काम केलंय. त्यावेळेस काही पुण्यामध्ये भाजपची पूर्ण सत्ता नव्हती. हे खरं आहे की 2 वेळा मेंबर ऑफ पार्लमेंट निवडून आले होते. गिरीशजी कसब्यामध्ये रिपीट करत होते. तरी पण पुणे शहर हे कलमाडींचं होतं, काँग्रेसचं होतं. एका अर्थाने पवारांचा दबदबा होता, प्रभाव होता, दहशत होती. अशा कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचारावर नितांत श्रद्धा ठेवून काम करणारा, सकाळी उठून पेपर वाटायचे आणि पक्षाच्या संघटनेचं निष्ठेने काम करायचं. ना मोठं पद, ना पैसा, ना प्रतिष्ठा, ना सन्मान, फक्त पक्षावर नितांत श्रद्धा बस. आणि अशा घरामध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष तिकीट देतं त्यावेळेस स्वाभाविकपणे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड आनंद होतो, जो आनंद आम्ही लोक शब्दात नाही व्यक्त करू शकत. इतक्या चर्चा झाल्या आहेत की हे बाहेरून आले, ते बाहेरून आले, पक्ष बाहेरून आलेल्या लोकांना तिकीट देतो काय, भाजपच्या परंपरागत कार्यकर्त्यांनी काय करायचं वगैरे वगैरे वगैरे. जे इव्हन आजकाल तर विरोधी पक्ष पण आपल्या इकडल्या या विषयावरती आपल्याला सांगायला लागला. पण अशा सगळ्या वादळामध्ये जेव्हा जगन्नाथच्या घरी तिकीट मिळतं, ज्योत्स्ना वहिनींना तिकीट मिळतं, मी इथे पूर्ण वेळ काम केलंय, मी त्या घरामध्ये नियमित जायचो. वहिनींनी त्या काळात कसं घर सांभाळलं, इव्हन केवळ जगन्नाथजींनी भाजपचं काम केलं आणि वहिनी घरी असं नव्हतं, कधीच नाही. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायच्या. आणि या निवडणुकीमध्ये त्यांना पक्षांनी तिकीट दिलंय. मी ज्यावेळेस मशीनमध्ये ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी हे बटन दाबत होतो,
त्यावेळेसचं जे फील आहे, भावना आहे, मी नाही एक्सप्रेस करू शकत. आणि म्हणून मला बरेच वेळा असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा एकमात्र पक्ष असा आहे की ज्या पक्षामध्ये तिसरा डोळा आहे आणि तो थर्ड आहे. नेहमीच अशा असंख्य कार्यकर्त्यांकडे संधीच्या नजरेतनं बघत असतो. निवडणुकीमध्ये निर्णय करण्याच्या काही मर्यादा असतातच, कारण युद्ध जिंकावं लागत असतं. पण जेव्हा जेव्हा अशी संधी मिळते पक्षाला की इथे आपण कमिटेड कार्यकर्त्याला ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतो, तेव्हा भाजप ती देते. कारण हा पक्ष कुठल्या एका कुटुंबाच्या नेत्याच्या उंबरठ्याला जाऊन बांधला नाहीये. 365 दिवस 24 तास काम करणारी ही एक ऑर्गनायझेशन आहे. त्यामुळे आज मी खरंच खूप आनंदी आहे. सर्वदूर भाजपचं वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये तर आम्ही 1, 2, 3 महानगरपालिका सोडल्या तर सगळ्या मनपा जिंकतोय. महाराष्ट्राच्या तमाम जनतेनी भारतीय जनता पक्षाला निवडून द्यायचं ठरवलंय. मी नेहमी असं म्हणत असतो की पॉलिटिकल कॅल्क्युलेशन्स, इलेक्शन मॅनेजमेंट, कॉम्बिनेशन्स असं जरी असलं तरी प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक गावाचा एक मिजाज असतो, एक पल्स असतात त्या गावाची की यावेळेस हे गाव कोणाच्या पाठीशी उभं आहे. तसं 2014ला मोदीजींबद्दल म्हणायचं की देशाने ठरवलं होतं की मोदींना निवडून द्यायचं. आणि त्यावेळेस मला अजूनही आठवतं की एक स्लोगन होतं की देश निकल पडा आहे. देशाने निर्णय केला आहे. तसं या निवडणुकीमध्ये मला पुण्यात फिरताना प्रामुख्याने जाणवलं. पुण्याने पुन्हा निर्णय केला आहे. नरेंद्रभाईंनी जे विकासाचं राजकारण केलं आणि प्रामुख्याने देवेंद्रजींनी त्या विकासाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राला अधिक गती दिली, त्याच भावविश्वामध्ये या निवडणुकीमध्ये पुणे आहे. मी कालपासून पुण्यात आहे. अगदी कात्रज पासून तर वडगाव शिरीपर्यंत मी फिरलो. मी इथे राहिलोय, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. एक जबरदस्त कॉन्फिडन्स मला कार्यकर्त्यांमध्ये दिसतो आणि प्रामुख्याने जनतेमध्ये मला जाणवतं की फिर से एक बार बीजेपी असं वातावरण आहे. आणि ज्यावेळेस आदरणीय देवेंद्रजींचा टॉक शो इथे झाला, संवाद इथे झाला, त्यामध्ये त्यांनी जे पुण्याच्या विकासाचं व्हिजन लोकांसमोर मांडलं, त्या व्हिजनच्या नंतर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया पुण्यामध्ये आल्या आणि पुण्यातल्या जनतेने ती जी साथ घातल्या गेली, त्याला जो प्रतिसाद दिला, त्यातनं मला आज पूर्ण खात्री आहे, मी आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट की पुण्यामध्ये भाजप जिंकेल. आणि मुंबईमध्ये मी कालपासनं बघत होतो तर मुंबईमध्ये पण आम्ही अतिशय चांगलं परफॉर्मन्स देऊ, कारण मुंबईचाही मिजाज यावेळेस सेना नाही, म्हणजे उबाठा नाही. मुंबईचा मिजाज यावेळेस भाजप आहे. लोकांना भारतीय जनता पक्षाचा महापौर हवा आहे, कारण महाराष्ट्राच्या या विकासाच्या घवडदौडीमध्ये मुंबईकर जनतेलाही असं वाटतंय की भाजपला निवडून दिलं पाहिजे. मला जर व्यक्तिगत विचाराल तर मालेगाव सारखी एखादी महानगरपालिका जर सोडली, तिथे आम्ही परफॉर्म करू चांगला, तर विदर्भातल्या सर्व महानगरपालिका, मराठवाड्यातल्या महानगरपालिका, उत्तर महाराष्ट्रातल्या इन्क्लुडिंग मोठ्या महानगरपालिका तर सगळ्याच, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, या सगळ्यांचे कालपर्यंतचे रिपोर्ट्स हा प्रो बीजेपी आहे.
आणि पुन्हा शेवटी जगन्नाथ कुलकर्णींच्या घरी भाजपचं तिकीट हे आम्हा विचारावर निष्ठा देऊन कमिटमेंटनी काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी निखळ आनंदाचा विषय आहे. आणि आता मी जेव्हा मतदान करून बाहेर पडलो आणि जगन्नाथरावांना फोन केला की मी तुमच्या बूथवर आलो आहे शाळेवरती आणि मी वहिनींच्या समोरचं बटन दाबलं आहे, ते धावत आले, कडकडून मिठी मारली, मला डोळ्यात पाणी होतं त्यांच्या. आणि त्यांनी मला आज सांगितलं की सकाळी दररोज 200 पेपर टाकते ती, आज 100 पेपर टाकून मतदानाच्या कामाला आली. याशिवाय पक्षावरची काय निष्ठा असू शकते आणि व्यक्तिगत जीवनात चुकीचं वागायचं नाही, आयुष्यभर नित्यकर्म कायम ठेवत राजकारणातल्या सगळ्या प्रवाहात काम करायचं. या सगळ्या बदलत्या राजकारणाची चर्चा असलेल्या गदारोळामध्ये अशा प्रकारची माणसं आयुष्यात मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. खूप आनंद आला. थँक्यू, धन्यवाद.